छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन दंगली घडवण्याचा प्रकार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चालत होता. यामागचे षडयंत्र काय, तर तुमच्या आमच्या समोर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला गेला. इतिहासाचा खोलवर अभ्यास केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याचे आपणास दिसून येत असून याचा उल्लेख इतिहासाच्या पानापानात दिसून येत असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित 19 फेब्रुवारीला शिवजयंती महोत्सवात सुप्रसिद्ध वक्ते शेख सुभान अली यांनी केले. यावेळी विचारपीठावर आमदार गजानन लवटेसह बाळासाहेब गोंडचवर, मधुकर मेहेकरे, सुयोग खाडे, सीमा बोके, देवीदास नेमाडे, सुरेंद्र टांग, प्रमोद दाळू, कपिल देशमुख, प्रदीप येवले, शरद कडू, सारिका मानकर, विकास घोगरे, सचिन गावंडे, प्रदीप देशमुख, राजेश शिंगणे उपस्थित होते. तर प्रमुख वक्त्यांनी शिवाजी महाराजांचे तत्कालीन अनेक पैलू कसे सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे होते हे सप्रमाण आपल्या व्याख्यानात सिद्ध करून दाखवले. गणेश नगर येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेत शिवाजी महाराज, जिजाऊ, घोड्यावरील बाल शिवाजीसह विविध देखावे सादर करण्यात आले. शोभायात्रेची सांगता नगर परिषद विद्यालय येथे होऊन खासदार बळवंत वानखडे व आमदार गजानन लवटे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तर शिवजयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित निबंध स्पर्धेचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेने संपूर्ण अंजनगाव सुरजी शहर शिवमय झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता घोगरे तर आभार प्रदर्शन कविता येवले यांनी केले. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.